पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, भारताचा निर्धार. सिंधू कराराला स्थगिती 3 टप्प्यामध्ये दिली जाणार. दिल्लीतल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. आधी देखील 3 ते 4 वेळा हल्ले झालेत, मग आत्ताच धर्माची चर्चा का? पहलगाम हल्ल्यावर शरद पवारांचा सवाल. ज्यांचे नातेवाईक मारले गेलेत त्यांनी काय सांगितलं ते ऐकून पवारांनी मत मांडावं, फडणवीसांचा सल्ला. पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा. गृहमंत्री अमित शहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश. पाकिस्तानचे 18 प्रकारचे व्हिसा केले रद्द. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरीचं घर केलं उद्ध्वस्त. आसिफ आणि आदिलच्या घराची झाडाझडती, संशयास्पद वस्तू सापडल्या. लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख सैफुल्लाच्या नेतृत्वात पहलगाम हल्ल्याचा कट रचला. हल्ल्यामागे पाकच्या ISIचा हात. सैफुल्लाचा पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबतचा फोटो समोर. एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना सज्ज राहण्याचे आदेश. सीमा भागात लष्कर आणि हवाई दलाचा सराव. घाबरलेल्या पाकिस्तानी सेना अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना पाठवलं परदेशात. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीत काँग्रेसचा कॅन्डल मार्च. राहुल गांधीही सहभागी. परवानगी नसल्यानं काँग्रेस कार्यालयाच्या गेटवरच पोलिसांनी अडवला मोर्चा. सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, पण बेजबाबदार विधानांवरून कडक इशारा. राहुल गांधींनी आता तरी सावरकरांबद्दल बोलणं बंद करावं, फडणवीसांचा घणाघात. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना अटक, पण काही तासातच सोडून देण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश. दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या बदनामी प्रकरणात अटक आणि सुटका. बदलापूर एन्काउंटर प्रकरणामध्ये एसआयटीकडे कागदपत्र देण्याची सीआयडीची तयारी. आदेशांचं पालन करत नसल्याबद्दल हायकोर्टानं सीआयडीला फटकारलं. ठाकरेंचा पैलवान शिंदेंसोबत जाण्याची शक्यता. चंद्रहार पाटलांनी कुडाळमध्ये एकनाथ शिंदेंची घेतली भेट. शिंदेंसोबत भोजनाचाही घेतला आस्वाद. कुणाल कामराला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. एकनाथ शिंदेंवरील टिप्पणी प्रकरणामध्ये अटक न करण्याचे आदेश, मात्र गुन्ह्यांचा तपास सुरू ठेवण्याचेही निर्देश. मुंबईतील एल्फिस्टन पूल बंद, तर पाडकामाविरोधात स्थानिक आक्रमक. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. नमस्कार, मी अमोल जोशी.